शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून आता नवा वाद पाहायला मिळतोय। राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटलांमध्ये चांगलीच जुंपली आहे। क्षीरसागर यांनी बोलावलेल्या बैठकीला बाधित शेतकरी किती होते असा सवाल सतेज पाटलांनी केला। तर बैठकीला उपस्थित जर बाधित शेतकरी नसतील तर मी राजकीय संन्यास घेतो म्हणत क्षीरसागर यांनी पलटवार केला। जो गरज नसलेला महामार्ग कशासाठी असा आमचा प्रश्न प्रामुख्याने त्या ठिकाणी आणि म्हणून आमची सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की याचा फेरविचार सरकारनं करावा। आमचं आंदोलन शेतकऱ्यांचं सातत्यानं चालू राहणार आहे, कारण की शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि त्यामुळे आमची भूमिका, शेतकऱ्यांची भूमिका ही ठाम आहे। सतेज पाटील काय करतात मला माहित नाही, आता त्यांना काम फारसं राहिलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना कोणतरी काहीतरी सांगत असेल आणि मग ते काहीतरी बोलत असतील। पूर्वी देखील म्हटले होते माहिती आहे ना तुम्हाला, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 100 कोटीच्या रस्त्याचं टेंडरच झालेलं नाही, वर्क ऑर्डरच मिळालेलं नाही। मग मी त्यांना आवाहन केलं होतं त्यावेळी की तुम्ही जर हे टेंडर झालं असलं आणि वर्क ऑर्डर जर विकासकाल दिली असते, तुम्ही राजीनामा द्या, तुमच्या राजकीय दिला नसला तर मी देतो। असंच आत्ता पण आवाहन करतो त्यांना। जर या ठिकाणी जर शेतकरी नसतील तर आज देखील मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेतो, पण तुम्ही अशा पद्धतीने दिशाभूल करणं सोडून टाका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।